नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर ताटाची शोभा वाढवणारी आणि तोंडी लावता येणारी अशी आज आपण लसणाची चटणी बनवणार आहोत. सध्या उन्हाळा खूप चालू आहे आणि मार्केटमध्ये हा सुका लसूण जास्त प्रमाणात मिळत आहे. तर जर ह्या सुक्या लसूण पासून जर आपण चटणी बनवली तर ही चटणी आपली नाही म्हटलं तरी 5-6 महिने आरामात जाते आणि आपण हिला स्टोअर करून पण ठेवू शकतो. ही अजिबात खराब होत नाही किंवा हिला बुरशीही लागत नाही. पण त्यासाठी मी काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितलात, अजिबात स्किप केलात नाही तर तुम्हाला नक्की समजेल की ही चटणी कशी बनवता येईल. आणि सध्या पावसाळा येतोय तर पावसाळ्यामध्ये भाज्या खूप महाग मिळतात. त्यामुळे आपल्याला ही चटणी जर बनवली तर हिचा आस्वाद आपल्याला पावसाळ्यामध्ये घेता येतो. तर ही चटणी आपण कशाबरोबर खाऊ शकतो, तर ही चटणी आपण चपाती, भाकरी, वरण भात या सगळ्या गोष्टींबरोबर खाऊ शकतो. तसंच जर आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर ही चटणी आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही बघू शकता या चटणीचा किती फायदा होतो. आणि आता सध्या उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, लहान पोरं जेवायला चिडचिड करतात, तर ही चटणी खूप मस्त असते आपण आपल्याला खाण्यासाठी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर लसणाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: लसूण, सुकं खोबरं खिसलेलं, सफेद तीळ, धने, फुटाण्याची डाळ, चण्याची डाळ, 5-6 लाल तिखट मिरच्या आहेत. ह्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे तसे. राय, जिरं, हळद, मसाला, लाल तिखट आणि मीठ. तर सर्वात प्रथम आपल्याला गॅस चालू करून घ्यायचंय. त्यावर जाडसर कढई ठेवायची. तर आपण कढई सध्या कशी घ्यायची, जरा जाडसरच घ्यायची की जेणेकरून जे पण आपण मसाले आता भाजणार आहोत तर ते करपले नाही पाहिजेत, नाहीतर आपली चटणी म्हणजे कडवट लागू शकते किंवा करपू शकते. म्हणून जरा कढई जरा जाडसरच घ्यायची जेणेकरून आपले सगळे मसाले चांगले भाजून निघतील आणि कच्चे राहणार नाही. तर गॅसचा फ्लेम हा स्लो ठेवायचा आहे. स्लो आचेवरच आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचे. सर्वात प्रथम आपल्याला अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे आणि ह्या चटणीसाठी जास्त तेल लागत नाही. कमी तेलामध्ये ही चटणी होते. कारण ऑलरेडी बाकीच्या पदार्थांना तेल असतं. बाकीच्या पदार्थांमध्ये तेल असल्यामुळे चटणीला चांगलं तेल सुटतं, म्हणून ह्याच्यामध्ये आपण जास्त तेल टाकायचं नाहीये. कमीच तेल वापरायचंय. आणि थोडंसं कढई तापली की आपल्याला ह्या चमच्याच्या मापाने एक अर्धा चमचे राय टाकायचे. 1 चमचा धने आहे ते सुद्धा टाकायचे. 2 चमचे फुटाण्याची डाळ, 2 चमचे सफेद तीळ, 5-6 लाल तिखट मिरच्या आहेत ज्या तुकडे करून घेतल्यात. अख्ख्या टाकल्या असं तर चांगल्या परतून निघत नाही, तर तुकडे टाकूनच ठेवायचं. आणि हे अर्धा वाटी सुकं खोबरं आहे, चांगलं किसून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घ्यायचं. आणि हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत. आणि हे सगळे पदार्थ चांगले भाजून घ्यायचे तेलात. जर कच्चे राहिले तर आपली चटणी चांगली बनणार नाही. जराही कच्चं ठेवायचं नाही यांना, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. ह्याला 3-4 मिनिटं जातील भाजायला. थोडा कलर चेंज झाला तर तुम्हाला समजेलच, थोड्या वेळाने ह्याचा कलर लालसर होईल. आता त्यात 1 चमचा भरून जिरं टाकायचं आहे. आता तुम्ही जरा बघू शकता थोडं थोडं कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आपण ह्यात फुटाण्याची डाळ टाकली. तर फुटाण्याच्या डाळीमुळे काय होतं माहितीये काय, लसणाची चटणी ही चिकट होत नाही, चांगली सुटसुटीत होते. आणि सुटसुटीत चटणी असली की ती खायला सुद्धा बरी वाटते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ टाकायची. आणि तिळामुळे सुद्धा खूप चांगली चव लागते.
चटणीला, त्याच्यामुळे तीळ सुद्धा घालायचे. काही लोक घालत नाहीत, पण तुम्ही नक्की घालून बघा, तुम्हाला समजेल की चटणीला किती स्वाद येतो आणि किती वेगळ्या प्रकारची बनते चटणी. आता तुम्ही बघा कसा लालसर कलर आलेला आहे सगळ्या गोष्टींना. आता ह्यात आपल्याला अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे भरून लाल तिखट, तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं हवं, तुम्हाला तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही 3 चमचे सुद्धा घालू शकता. ऑलरेडी यात आपण लाल मिरच्या टाकलेल्या, म्हणून मी 2 चमचेच टाकलेले आहेत. आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. आता आपण घालणार आहोत मीठ. दीड चमचा मी मीठ घातलंय, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला, तुम्हाला किती लागतं तसं. आणि परत हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. बघा कसा मस्त कलर आलेला आहे आणि सगळे पदार्थ भाजले सुद्धा जात आहेत चांगले. पण हे स्लो आचेवरच करायचं, गॅस फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर सगळा मसाला करपून जाणार. आता आपण यात घालणार आहोत लसूण. तर तुम्हाला विचार पडला असेल की आपण लसूणची साल काढून घेतलेली नाहीये, साली सकटच आपण लसूण घालणार आहे. कारण म्हणजे साल जर न काढता, लसणीची साल जर न काढता आपण ह्याच्यात लसूण टाकून घेतली तर चटणी खूप चांगली बनते. प्लस ही चटणी 5-6 महिने आरामात राहते, त्याच्यामुळे मी साल काढलेली नाहीये. तुम्ही साल काढून सुद्धा वापरू शकता, पण तुम्ही नक्की ट्राय करा की साल न काढता लसूण वापरावं, तर तुम्हाला समजेल आपोआप चेंजेस काय आहेत ते, चटणी कशी लागणार ते. म्हणून साली सकटच तुम्ही लसूण यूज करा. आणि ही पण चांगली परतून घ्या, जरा एकजीव करून घेऊया. म्हणजे ही चटणी बनवताना जे आपण बाकीची साहित्य यूज केलंय तर ते खरंच चांगल्या क्वालिटीचं यूज करा, तरच ती चटणी चांगल्या पद्धतीने टिकून राहील, बुरशी लागणार नाही. काही लोक कमी किमतीचं साहित्य आहे म्हणून विकत घेऊन येतात, तर तसं करू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीने साहित्य विकत घ्या, किंमत जरी जास्त असली तरी चालेल, पण ती चटणी चांगली राहते, स्टोअर होऊन खराब होत नाही, त्याची काळजी घ्या. आणि ही चटणी बनल्याच्या नंतर तिला बंद डब्यात चांगलं पॅक करून ठेवा. आपलं हे मिश्रण चांगलं भाजून झालेलं आहे, तर थंड होईपर्यंत ह्याला साईडला ठेवूया. आणि एकदा काही थंड झालं तर आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तर आता आपलं हे मसाला थंड झालेला आहे आणि आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. तर आता आपण ह्याला बारीक वाटून घेऊया. तर काही लोक ह्याला जाडसर वाटतात किंवा काही लोक बारीक वाटतात, तर मी बारीकसर वाटून घेणार आहे. आणि मग बारीक वाटून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते चटणी कशी तयार झाली. आणि फायनली आपली लसणाची चटणी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. टिल देन बाय बाय.